नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजेत. आणि आज खूपच वेळ आहे माझ्याकडे, कारण एक साऊथ इंडियन वेडिंग अटेंड करायला मी चाललो आहे. आणि हे आहे दहिसरचं विठ्ठल रखुमाई मंदिर. सगळे त्यांचे रिच्युअल्स मला जवळून पाहायला मिळालं आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे जे मी साऊथ इंडियन वेडिंग अटेंड केलं आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. ही माझी नात आणि सेल्फी पॉईंट पण होते तिथे, पण आम्ही भरपूर फोटोज काढलेत आणि जेवण तर अप्रतिम. त्यातली आवडलेली मला सुकी तोंडलीची ओले काजूगर मिश्रित भाजी आणि गोडमध्ये फेवरेट गाजर हलवा आणि सीताफळ बासुंदी. खूपच छान अशी अरेंजमेंट होती आणि खूपच मजा केली. फक्त विठ्ठल रखुमाईचं मंदिरात आम्हाला दर्शन घेता आलं नाही, कारण दुपारच्या वेळेला हे मंदिर बंद असतं. बाकी खूप एन्जॉय केलं. हे साऊथ इंडियन वेडिंग दुपारचं असल्यामुळे सकाळी खूप वेळ होता. म्हटलं चला आज किचन कॅबिनेट थोडं साफसफाई करूया. तर तुम्हाला जवळून दाखवते मी. हे सर्व आधी काचेच्या भरण्या आहेत त्या स्वच्छ करून घेतल्या आहेत आणि शक्यतो मी ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट असं ह्या काचेच्या भरण्या किंवा टपरवेअरचे डबे हे ट्रान्सपरंट असल्यामुळे काही संपलं तर फटकन कळतं, म्हणून यांचा वापर जास्त करते. तर हे सर्व मसाले भरून घेते आहे. राई, जिरं, हळद, मसाला, वेलची हे सर्व भरून घेते आहे आणि सोबत ड्रायफ्रूट्स पण भरून घेते. कसं ट्रान्सपरंट बरणीमध्ये भरलेले असले तर कुणाला हातात काढून द्यावे लागत नाहीत. अक्रोड आम्ही डीमार्टमधनं घेतले, फारच चांगल्या प्रतीचे. यावेळेला अक्रोड आम्ही फर्स्ट टाईमच घेतले डीमार्टमधून, तर खूप चांगले निघाले हे अक्रोड. तर ते पण एकत्रच असं जेव्हा संपेल तेव्हा हे असे फोडून घेते आणि एकत्रच त्याच्यात भरून ठेवते, म्हणजे ज्याला पाहिजे तो आवडीने त्याच्याप्रमाणे घेत असतो. तर ही जी किचन कॅबिनेट म्हणजे हे जे मॉड्युलर किचन आम्ही बनवून घेतलं आहे त्याला जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालेली आहेत. आणि ह्या किचन कॅबिनेटसाठी आम्ही लॅमिनेट मटेरियल वापरलं आहे, जे आतून बाहेरून तुम्ही त्याच्यावरती कोलिंग स्प्रे करा किंवा पाणी स्प्रे करून मग स्पॉन्ज वाईपने पुसून घेतलं की ते स्वच्छ निघतं. आणि आता हे सगळं लाईनरने ठेवलं आहे भरून, ते आता मी याच्यात अरेंज करते. सर्व लावून घ्यायचं. तर आता हे सामान लावून घेते आहे. यातली या ज्या चिनी मातीच्या बरण्या आहेत, ग्रीन आहे त्याच्यामध्ये मी मीठ भरते आणि रेड आहे त्याच्यामध्ये मी कोकम भरते. आणि त्या छोट्या छोट्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं लोणचं काढून घ्यायचं असेल तर ते काढून घ्यायला छान वाटतं. बाकी सगळ्याच पाहाल तर सगळ्याच भरण्या अशा वापरते मी इथे, जेणेकरून सगळं स्पष्ट दिसतं आहे की कोणती वस्तू आता संपली आहे आणि मला ते रिफिल करायचं आहे. हे एवढंच करता करता संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आता थोडीशी भूक लागली आहे. त्यामुळे चला पापडी चाट बनवूया. त्यासाठी मी घेतले आहे शेवपुरीची पुरी. दही घेऊन त्याच्यात साखर टाकून ते छान फेटून घेतलं आहे. पहिला लेअर दह्याचा दिला, मग त्याच्यावरती गोड चटणी टाकून घेतली आहे आणि पुन्हा त्याच्यावरती दही टाकून घेतलं आहे पुऱ्यांवरती. आणि मग वरतून लाल मिरची पावडर आणि बारीक शेव भुरभुरायची आणि त्याच्यावरती कट केलेली कोथिंबीर. वाव, यम्मी. तर चला या नाश्त्याला. तर आता हे
छान साफसफाई पण झाली आहे आणि अरेंज देखील मस्त झालेलं आहे. आता पुढे आतमध्ये इथे साफसफाईला सुरुवात. हे डाग दिसतं तर हे सर्व पुसून घ्यायचं आहे आणि हे सर्व काढून त्याला पुन्हा अरेंज करायचं आहे. तर हे सुद्धा रॅक असे निघणारे आहे आणि हे असं बंद केल्यावर हे सर्व असं मागे जातं. असं छान उघडल्यावर असं सर्व स्पष्ट दिसतं. आणि इथेच माझं फॅन आणि लाईटसाठी बटन आहे. हे बघा, हे सुद्धा खराब झालं आहे. ते आता मला साफ करायला पाहिजे. त्यांनी ही कॅबिनेट इन्स्टॉल करताना जे फॅन आणि लाईटचं बटन होतं त्यासाठी तो चौकोन कट केला आणि ती बटणं बरोबर त्याच्यात अरेंज केली. ही शेल्फसुद्धा अशी काढता येते. हे स्विच बोर्डचे बटन्स आहेत ते साफ करण्यासाठी मी नेलपेंट रिमूव्हरचा उपयोग करते आहे. कापसावर थोडंसं नेलपेंट रिमूव्हर घेतलं आहे आणि त्याने बघा मस्त ते स्वच्छ निघतं आहे. आणि हा जो चौकोन त्यांनी कट केला आहे ना ते आता खराब दिसायला लागलं बरेच वर्ष झाल्यामुळे. आणि हे पहा, इथे ना असे थोडंसं आतमध्ये काळे डाग पडल्यासारखे दिसत आहेत. पण कोलिन स्प्रे केलं आणि स्पॉन्ज वाईपने ते पुसलं की ते पटकन स्वच्छ होऊन जातं. फर्निचर आतापर्यंत बनवले होते त्याच्यामध्ये पूर्वी फर्निचर बनवलं तर सनमायका वापरायचे. नंतर विनियर आलं. विनियरचं पण मी बनवून घेतलं होतं. आणि त्याहीपेक्षा हे जे लॅमिनेट वापरलं आहे किचनसाठी ते मला फारच आवडलं आहे. आणि ज्यांनी पाहिलं त्यांना हे खूप आवडलं. तर ही इन्स्टॉल करताना त्यांनी जो हा आयत कट करून घेतला आहे तर तिथे मला ॲक्च्युली पेंट करायचं होतं पण माझा ब्रश खराब झाल्यामुळे मी थोडंसं डोकं चालवलं आणि इथे मास्किंग टेप लावली आहे. आणि पहा, आता हे सर्व छान दिसतं आहे. तर माझी आता साफसफाई पूर्ण झालेली आहे आणि आता इथे मी माझे टपरवेअरचे डबे अरेंज करते आहे. याच्यात पण शक्यतो सगळा खाऊच ठेवलेला असतो. चिवडा, चकली, मखाना किंवा ड्रायफ्रूट्स म्हणा जे रिफिल करायचे आहेत ते भरून ठेवलेले असतात. आणि खाली ज्या ठेवल्या आहेत त्या 2 चिनी मातीच्या भरण्या, त्याच्यामध्ये एकामध्ये शेजवान बनवून ठेवला आहे आणि दुसऱ्या बरणीमध्ये चिंच भरून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे माझं हे किचन कॅबिनेट पूर्ण झालेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला माझं हे कॅबिनेट? जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.